पूर्वश्रमीच्या ठाण्यातील पत्रकार छायाचित्रकार ज्योत्स्ना सुचिता जयंत पेठे यांनी दिग्दर्शित केलेले पीरमाचा नादखुळा हे गाणं सध्या छोट्या पडद्यावरती सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे। विशेष म्हणजे या गाण्याची संकल्पना, पटकथा आणि निर्मिती अशी चौफेर जबाबदारी ज्योत्स्ना पेठे यांनी पेलत एक दर्जेदार कलाकृतीची निर्मिती केली असल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे। कोणताही मोठा वारसा पाठीशी नसताना केवळ जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावरती ठाण्याच्या रहिवासी असलेल्या ज्योत्स्ना पेठे यांनी मॅजेस्टिक फिल्म प्रोडक्शन बॅनरखाली पीरमाचा नादखुळा या गाण्याच्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रामध्ये आपली मोहर उमटवली आहे। गाण्याचे चित्रीकरण करतानाही ज्योत्स्ना पेठे यांनी आपल्या आजोळची म्हणजे शहापूर तालुक्यातील अघई या आपल्या दुर्लक्षित आदिवासी गावाची निवड केली आहे। तानसा तलाव परिसराची निसर्ग सुंदरता या गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहता येत आहे। गावची शांतता, माणसाची साधी जीवनशैली आणि निसर्ग यामुळेच गाण्याला कृत्रिम सेट्सपेक्षा खरी माती आणि खरी भावना मिळालेली आहे। ज्योत्स्ना पेठे यांनी कलाकारांची निवड करताना सुद्धा ठाणे हाच केंद्रबिंदू ठेवला आहे। गाण्यातील नायक आयुष संजीव हा सुद्धा ठाणेकर आहे। आयुषचा साधेपणा आणि सहज अभिनय शैली या गाण्यामध्ये अगदीच चपखल ठरली असून प्रेक्षक त्याच्या अभिनयाला दाद देत आहेत। तर नायिका म्हणून अनुश्री माने हिने काम केलं आहे। दोन्ही कलाकारांनी सध्या सुरू असलेल्या बिग बॉस 6 मध्ये मराठीमध्ये स्पर्धक म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे। कोणत्याही मार्केटिंगचा फंडा न वापरता हे गाणं आज प्रेक्षकांच्या मुखात बसलं आहे। सोशल मीडिया, फेसबुक आणि इंस्टाग्राम, यूट्यूब, झी म्युझिक मराठी चॅनल, झी म्युझिक मराठी यूट्यूबवर हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे। नमस्कार, मी ज्योत्स्ना सुचिता जयंत पेठे। आत्ताच माझं झीवरती पीरमाचा नादखुळा हे गाणं रिलीज झालं आहे आणि मला खूप आनंद झाला आहे। गाणं सगळीकडे व्हायरल झालं आहे पटापट आणि यूट्यूबवरती तर त्याची लिंक आहे, तुम्ही ती बघू शकता। आणि या गाण्याचं शूटिंग मी अघई, माझं आजोळ जे आहे ते अघई आदिवासी परिसर आहे तिथे मी शूट केलं आहे। तानसा लेक आहे जवळ। तर मी भरपूर लोकेशन्स पाहिले, पण माझं लोकेशन माझ्या नंतर लक्षात आलं की माझंच लोकेशन खूप सुंदर आहे माझ्या आजोळचं। तर आपण तोच आदिवासी भाग पूर्ण कव्हर करावा गाण्यामध्ये। आणि या गाण्याचे जे सिंगर आहेत, इंडियन आयडलमधली सायली कांबळे, तिने खूप सुंदर गाणं गायलं आहे। आणि हर्षवर्धन वावरे तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले नावाजलेलेच आहेत गीतकार, तर त्यांनी ते गाणं गायलं मेल व्हॉइसमध्ये। या गाण्यामध्ये आयुष संजीव ठाण्याचाच आहे, तो पहिल्यापासून फायनल होता। आणि अनुश्री माने ही एक इन्फ्लुएन्सर आहे, सो ती या गाण्यामध्ये आहे, आयुष संजीव आणि अनुश्री माने। अडचणी तर खूप आल्या ॲक्च्युली शूटिंग करताना, गाण्याचं शूटिंग करताना अडचणी आल्या, पण त्या अडचणींवर केली मात मी। आणि शूटिंग 2 दिवसात केलं, ते पण करावं लागलं कारण की सगळ्याच मुंबईवरनं लोक मी मागवली होती आणि पूर्ण फिल्मचा कॅमेरा होता। युनिट फिल्मचंच होतं सगळं, कारण मी आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये 19 वर्ष काम केलं आहे। तर हे पहिलं माझं इंडिपेंडंट ॲज अ डायरेक्टर म्हणून माझं पहिला मी म्युझिक व्हिडिओ अल्बम आत्ता केला आणि तो झीला आवडला आणि गाण्याचे बोल सगळ्यांना खूप आवडलेत आणि मला भरपूर फोन कॉल्स आले आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती ते गाणं खूप व्हायरल चाललं आहे सध्या। नाही, रसिकांना आव्हान हेच आहे की तुम्ही गाणं बघा, म्हणजे पूर्ण परिसर बघा। सध्या लोकेशनची पण खूप सध्या जोरदार चर्चा आहे की ज्या प्रकारे मी ते लोकेशन घेतलं आहे, पाणी आणि जो आदिवासी भाग सगळा घेतला आहे, ते लोकांना खूप पसंतीस उतरते। त्याच्यामुळे मला भरपूर फोन कॉल्स येतात त्याच्यासाठी। आणि गाण्याचे बोल सगळ्यांच्या लक्षात राहतात, एक सहज सुंदर बोल आणि म्हणजे गावचा त्याला टच असल्यामुळे ते लोकांच्या मनात भिडले ते गाणं। आणि त्याचे बोल एकदम सहजरित्या लोकांच्या मनात बसलेत आणि ते गुणगुणतात, लोकांच्या ह्याच्यात राहिलं। आणि तेव्हा गाणं इतक्या लवकर व्हायरल झालं की 9 जानेवारीला ते गाणं रिलीज झालं आणि ताबडतोब ते गाणं सगळीकडे ॲमेझॉन प्राईम, गाना.com, जिओ सावन सगळीकडे, ॲपल म्युझिक, आयट्यून्सवरती सगळीकडे पटापट गेलं। आणि आत्ता तर गाण्यामध्ये आणि स्पॉटिफायला तर हे व्हॅलेंटाईन डे स्पेशलमध्ये माझं गाणं गेलं आहे।